लाल कंधारी गाईचं संगोपन कसं करायचं याविषयी जाणून घेऊयात शरद पाटील यांच्याकडून। गायवाडा किंवा गुराखी हा जो प्रकार त्यावेळेस होता, नंतर माझ्या काकांनी शेती केली त्यावेळेस देखील गाई, म्हशी किंवा घोडे हा जो प्रकार आहे शेतीतला आणि उत्तम बैल मिळणारे त्या मला आठवत आहे काकांच्या पूर्ण काळामध्ये 45 वर्षाच्या शेतीच्या काळात आमच्या दावणीला बैल कधी विकत घेतला नाही, विकले परंतु विकत घेतला नाही। मग हा वारसा पुढे माझ्याकडे ज्यावेळेस आला त्यावेळेस असं वाटलं की ह्याच्यात थोडासा काहीतरी बदल करून आपण करू। कारण कसं आहे, गाय शेण टाकते 60% दिवसा आणि रात्री 40%, तर त्यानुसार आणि कुठलंही लसीकरण त्यावेळेस देत नव्हते, ते लसीकरणाचा प्रकारही देखील सुरू केला आपण। म्हणून मग बंदिस्त, अर्ध बंदिस्त असा प्रकार गायीमध्ये सुरुवात केली आणि प्युअरिटीवर आपण आलो। दूध कमी करण्याचं काम आम्हीच केलेलं आहे, आम्हीच शेतकऱ्यांनी दूध कमी करण्याचं काम केलेलं आहे। ते वाढवायचं काम देखील आपल्यालाच करायचं असं पारंपरिक आम्हाला सांगण्यात आलं। त्यावेळेस मग असं प्रयोगांत इनब्रीडिंग होऊ दिलं नाही। कळपामध्ये काय व्हायचं, आजोबाच्या काकांच्या काळात कळपामधलेच गायीचेच वंशज, तिचा गोरा असेल, तिचाच भाऊ असेल, तिचाच काका असेल, हे ज्यावेळेस ब्रीडिंग व्हायची ह्याची त्यावेळेस क्रॉस व्हायचं आणि लहान 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 पिढी होत गेली। परंतु ज्यावेळेस आपण प्युअर ब्रीडिंगमध्ये गेलो त्यावेळेस दूध वाढत गेलं गाईचं। आज गोठ्यातल्या गायी 8 लिटर दूध देतात। दूध लागतं किती घराला त्या मानानं त्या प्रचंड दूध देतात आणि दूध वाढीचं काम देखील त्या ह्याच्यामध्ये झालं आणि 60% दिवसात शेण टाकतात, गोमूत्र 60% दिवसा टाकतात। त्यानुसार मग गाई न सोडणं किंवा गोठा बंदिस्त करणं हा प्रकार मी सुरू केला आणि प्रदर्शनी हे बंद करून गाईचा खऱ्या अर्थाने उपयोग शेतीमध्ये, कारण आयुष्याला आपल्या आयुष्यामध्ये आणि शेतीच्या आयुष्यामध्ये ही गाय आवश्यकच आहे आणि ती देशी गाय आवश्यक आहे असं मला वाटतं। ते प्रयोगांती सिद्ध झालेलं आहे आपल्या सगळ्या। गाईचं व्यवस्थापन बदलण्याचं कारण त्याच्यामध्ये असं केलं, बदललं आपण ते, आणि कारण असं झालं की ज्यावेळेस गोमूत्र आणि शेण मेन प्रॉडक्ट, वासरू आणि दूध बाय प्रॉडक्ट असं आम्ही समजू लागलो, समजावं असं शेतकऱ्यांनी मला वाटतं। त्यानुसार मग आम्ही मुक्त बंदिस्त गायी ठेवायला सुरुवात केली। पैसा हा देव नाही, पण देवापेक्षाही पैसा कमी नाही। त्याच्यामुळे झालं काय की शेण म्हणजे लक्ष्मी, गोमूत्र म्हणजे आयुर्वेदिक पूर्ण भरलेलं रसायन समजतो आपण। म्हणून काय केलं की गायी थोड्याशा उन्हामध्ये फिरल्या पाहिजेत, कारण वसिंड असलेल्या गायी म्हणजे देशी गायी आपल्या, आणि ज्यावेळेस त्या उन्हामध्ये राहतील त्यावेळेस ऊन अब्सॉर्ब जास्ती करून घेतील, दूध चांगल्या प्रकारे मिळेल आपल्याला आणि त्यांची तब्येत देखील चांगली राहील। त्याच्यामुळे ते मुक्त ठेवायच्या आणि त्या मुक्त ठेवण्यामध्ये कारण एक असं झालं की मोकळ्या गायी राहायच्या, रवंत करायच्या। डॉक्टर नितीन मार्कंडे सांगतात त्याप्रमाणे एवढ्या फिरलेल्या गायी ज्यावेळेस चरतात त्यावेळेस 8 तास गायी बसतात आणि त्यांनी सांगतात सर की ज्याच्या गायी 8 तास गोठ्यामध्ये बसतात त्या गायी भरपूर दुधाला असतात, तो शेतकरी खरा आहे। आणि दुसरं असं झालं की हीट वर ज्यावेळेस गायी येतात ते मोकळे असल्यामुळं हीट पटकन शेतकऱ्याच्या लक्षात येते, कारण प्रत्येक शेतकरी फक्त बांधावरचा शेतकरी राहिल्यामुळं जनावर कमी कमी होत चाललेले आहेत। 2 फायदे झाले मला। एक तर जिथं गायी मी मोकळ्या सोडलेल्या आहेत इथं या प्रक्षेत्रावर मी जवळपास 60 ट्रॅक्टर मुरुम टाकतो आणि वर्षभरानंतर ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस 60ला 60 ट्रॅक्टर मुरुम, माती आणि लाकडी भुसा जो मी टाकलेला आहे तो सगळा मला शेणखतामध्ये रूपांतरित करून मिळतो। म्हणजे 10-12 गायी मुक्त जर ठेवल्या 100 बाय 100च्या ह्याच्यामध्ये तर मला 60 ते 70 ट्रॉली शेणखत मिळतो। मग का नाही ठेवायच्या बंदिस्त? आणि झालं काय की थोड्या वेळ बेडवर आपण घेतो गायी, तर त्या बेडवर घेण्याचं कारण असं आहे की दूध काढते वेळेस त्रास होत नाही, दूध काढते कुठल्याही गायीला मस्टाटिक होत नाही, कारण दूध काढल्यानंतर खुराक देतो आपण, तर त्या अर्ध्या पाऊण तास गायी उभा राहतात, त्यामुळे मस्टाटिक वगैरेचा प्रकार नाही। कमीत कमी पशुधन विकास अधिकारी डॉक्टर गोठ्यामध्ये आपल्या येतो ह्या लाल कंधारच्या, कारण त्या मुळातच रफ अँड टफ असलेले आहेत आणि मोकळं राहिल्यामुळे गोचीड वगैरे जो प्रकार आहे तो फार कमी प्रमाणामध्ये गायीवर येतो। म्हणून गायी या मुक्त बंदिस्त ठेवतो आणि व्यवस्थापनामध्ये सोपं जातं। एक माणूस एक गोठा ही संकल्पना आता आपल्याला रुजवायची आहे। आमच्या ज्या लाल कंधारी ब्रीडिंग सेंटर आहे ह्याच्यामध्ये आम्ही हेच सांगतो की एक गाय एक गोठा, एक माणूस एक गोठा ही संकल्पना आपल्याला राबवायची आहे। एक माणूस 10-20 गायी सांभाळू शकतो या मुक्त गोठ्यामुळे। म्हणून हे आपण काही वेळ मुक्त आणि काही वेळ बंदिस्त अशा प्रकारे घेतो गायींना। गायीच्या व्यवस्थापनामध्ये
गोठा व्यवस्थापन हे सर्वात महत्वाचं असं वाटतं मला. गाईचं व्यवस्थापन आणि गोठा व्यवस्थापन, खाद्य व्यवस्थापन हे सर्वात महत्वाचं असल्यामुळं आपण शेतकरी माणसं आहोत. कुठलीही गोष्ट विकत घ्यायची नाही हे आम्ही ठरविलेलं असतं, ते आम्ही ठरविलेलं आहे. म्हणून 10 गायीसाठी एका वळूसाठी 30 सऱ्या फक्त यशवंतच्या माझ्याकडे आहेत, ज्या दररोज एक जरी टाकली तर वर्षभर हिरवा चारा थोड्या प्रमाणामध्ये कुट्टी करून दिला जातो. सामूहिक कुट्टीचा प्रयोग आम्ही केलेला आहे. 20 शेतकऱ्यामध्ये एक कुट्टी घेतलेली आहे, कडबा कुट्टी यंत्र, कारण कुट्टीशिवाय गोठा नाही. ज्यावेळेस कुट्टीमधून दिलेलं आपण जनावर खातात त्यावेळेस ते रवंतामध्ये बरोबर येतं आणि जनावरांची तब्येत सुधारते, हा आमचा अनुभव आहे. आणि दुसरी गोष्ट राहिली, आज सरकी जरी आपण दिली, सरकी पेंड जरी दिली, शेंगदाणा पेंड जरी आपण दिली तर ती सगळी बीटी कॉटनची येते. जी गाय खाते ती कमी प्रमाणात दुधामध्ये येतं. माणसानं खाल्लेलं सगळं दुधामध्ये येतं, पण गाईला काही ठिकाणी असे प्रयोग झालेले आहेत की गाईला विष जरी खाऊ घातलं तर गाईच्या दुधामध्ये विष आलेलं नाही. त्याच्यामुळे तिचा जरी परिणाम होत नसेल तर आपण ते टाळतो. घरगुती जे आहे, घरगुती सोयाबीन आहे, गहू आहे, ज्वारी आहे आणि मका, या सर्वाचा भरडा आपण करून प्रत्येक गाईला 1 किलो दररोज याप्रमाणे गाईला देतो. त्याच्यामुळे काय, काही दिवस तर असं केलं दूध वाढीसाठी आपण खाईल तेवढा खुराक दिला, परंतु आता तेवढी द्यायची गरज नाही गाईला. गाईला 1 किलो तिच्या बॉडी मेंटेनसाठी. गाईचा गर्भाशय आणि गाईचं पोट हे व्यवस्थिशीर राहिलं पाहिजे असं मला वाटतं. कारण गर्भाशय आहे तर दरवर्षी येते आपल्याला. आणि ज्यावेळेस हे सगळं कुट्टी, घरचा भरडा आणि जंतनाशक, मित्र हो, प्रत्येक शेतकऱ्यांनी प्रत्येक जनावराला, बैल असो, कालवड असो, गाय असो, या सर्वांना जंतनाशक हे दिलं पाहिजे. त्याच्यामुळे आपण जेवढं खाऊ घालू तेवढं ते सगळं त्याला पचणार आहे आणि ते आम्ही देतो. ह्या सगळ्या 3-4 वस्तू प्रकारे, या 4 गोष्टीप्रमाणे ज्यावेळेस आपण सांभाळ करतो त्यावेळेस वर्षाला लाल कंदारीचं वेत मिळतं. गावामध्ये माझ्या 16, 17, 12, 13 वेत झालेल्या देखील गायी आहेत आमच्या इथं. ह्या व्यवस्थापनाचा परिणाम त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतो. जे घरगुती व्यवस्थापन आहे, कुठली गोष्ट विकत घ्यायची नाही, विकायची पण विकत घ्यायची नाही, हे आम्ही ठरविलेलं असल्यामुळं त्याचा जो परिणाम आहे तो एकदम चांगल्या प्रकारे आपल्याला या जनावरांच्या अनुषंगानं दिसून येतो. कारण दरवर्षी वेत मिळतं, दूध भरपूर मिळतं, खर्च कमी होतो जनावरांवरचा या सर्व गोष्टीमुळे.